नमस्कार, मी आनंद केळकर. मी दिवाळगरून आलो इथे. मी केव्हाही ह्या भागात आलो तरी इथे 5 मिनिटं तरी येऊन जातो, कारण मैत्री आणि प्रेम इथे प्रेमाने बोललं जातं, प्रेमाने वागणूक दिली जाते आणि त्यामुळे आमची प्रेमाचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि मैत्रीमुळे केव्हाही येता जाता आम्ही इथे शिरतो. काही अडचण आली, काही शेती संबंधी जर की आम्हाला माहिती हवी असली तरी पहिला फोन आम्ही साहिल कृषी सेवा केंद्राला करतो, कारण पाऊस नुकताच संपला, पावसाळा आणि भरपूर सगळीकडे तण झालेलं आहे. तर त्याच्याकरता तणनाशक मारण्याकरता आणि कमीत कमी श्रमामध्ये मारण्याकरता आम्हाला काहीतरी मशीन हवं होतं, म्हणून मग हे मशीन सजेस्ट केलं आणि त्यामुळे मग हे मशीन मी घ्यायचं ठरवलं. सर्वप्रथम साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अर्थातच सहर्ष स्वागत करतो. सगळ्यांना जय जवान जय किसान. आज आपल्याकडे इथे साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये श्रीयुत आनंद केळकर दिव्यागर हे आपल्याकडे दिव्यागरवरून इथे आलेले आहेत. ते प्रतियश म्हणजे बागायतदार तर आहेतच, शिवाय आता हॉटेल व्यावसायिक सुद्धा आहेत. हॉटेलमध्ये सुद्धा त्यांनी आता चांगलं एक नाव निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांची बागायत, शेती ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना फवारणी हा विषय अतिशय त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. तर त्यांनी आमच्याकडे चौकशी केली होती की याकरता मला काय मिळेल, म्हणजे सोल्युशन काय असेल. तर आम्ही त्यांना सुचवलं होतं की अशा अशा टाईपचा, म्हणजे त्यांचं जसं काम आहे त्या कामानुसार त्यांना आम्ही एक पंपाचं एक सजेशन दिलं होतं. तो इथे 4 स्ट्रोक पंप आपल्याला इथे बघायला मिळतोय. ते दोघंही आज आपल्याकडे इथे आलेले आहेत. मी पहिले त्यांचं स्वागत करतो. त्याच्यानंतर त्यांनी हे जे काही घेतलेलं आहे, म्हणजे फवारणीसाठी जे यंत्र घेतलेलं आहे त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन सुद्धा करतो. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट की साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये ते बरेच वेळा येतात, म्हणजे काही कारणास्तव येतात किंवा इकडे जरी हरिहरेश्वरकडे जाणं झालं तरी पण इथे मात्र थांबून जातात. म्हणजे हे आमचं नशीब आहे, साहिल कृषी सेवा केंद्राचं हे नशीब आहे की ते आमच्यापर्यंत येतात, आमच्यापर्यंत पोहोचतात. तर मी फक्त शेठना अशी एक विनंती करीन की इथे आल्यानंतर आपण इथून काही वस्तू याच्या अगोदर सुद्धा घेतलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथे मिळणारी जी सर्व्हिस आहे किंवा इथून मिळणारे जे मशिनरीज आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल. नमस्कार, मी आनंद केळकर. मी दिवाळगरून आलो इथे. मी केव्हाही ह्या भागात आलो तरी इथे 5 मिनिटं तरी येऊन जातो, कारण मैत्री आणि प्रेम इथे प्रेमाने बोललं जातं, प्रेमाने वागणूक दिली जाते आणि त्यामुळे आमची प्रेमाचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि मैत्रीमुळे केव्हाही येता जाता आम्ही इथे शिरतो. काही अडचण आली, काही शेती संबंधी जर की आम्हाला माहिती हवी असली तरी पहिला फोन आम्ही साहिल कृषी सेवा केंद्राला करतो आणि मग त्यांच्याकडून आमचं समाधान हे दरवेळेला केलं जातच. म्हणजे असं काही प्रश्न येत नाही की बाबा की आम्हाला माहिती मिळाली नाही किंवा चौकशी करतो वगैरे. मार्गदर्शन तुमच्याकडून व्यवस्थित आम्हाला केलं जातं. त्याच्यामुळे आम्ही कायम इथे आलं की येतो. आज आता मला तणनाशक आणि हे फवारणीचा प्रश्न आला, कारण पाऊस नुकताच संपला, पावसाळा आणि भरपूर सगळीकडे तण झालेलं आहे. तर त्याच्याकरता तणनाशक मारण्याकरता आणि कमीत कमी श्रमामध्ये मारण्याकरता आम्हाला काहीतरी मशीन हवं होतं, म्हणून मग हे मशीन सजेस्ट केलं आणि त्यामुळे मग हे मशीन मी घ्यायचं ठरवलं. ते मी आता त्याचा डेमो पाहिला, ट्रायल बघितली, मी स्वतः चालवून बघितलं. चालवता मला येते की नाही हे पहिलं महत्वाचं आहे. पोर्टेबल मशीन, हा पोर्टेबल आहे, चांगलं आहे. पोर्टेबल मशीन असल्यामुळे जास्त सोयीचं आहे. तर असं सगळ्या दृष्टीने छान हे झाल्यामुळे त्यात आम्ही घेऊन चाललो. आणि आमच्या मित्रांनाही आम्ही सांगत असतो की तिथे जा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती, त्याच्यानंतर तुम्हाला जी काय त्याच्या शेती करता लागणारी औषधं, खतं, तणनाशक, कीटकनाशक, जी काय वस्तू शेती करता लागतात, शस्त्रास्त्र, ती शेतीला लागणारी अवजारं, ही सगळी गोष्टी इथे मिळतात. त्याच्यामुळे आम्ही कायम इथे येत असतो. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट की इथे एक उल्लेख करावा असा वाटतो की आज आपण बघितलंय की आपल्याकडे बऱ्याच शेती ओसाड आपल्याला बघायला मिळतात. नंतर म्हणजे आपल्याकडचा तरुण वर्ग जो आहे तो मुंबईकडे कामासाठी गेलेला आहे आणि इकडे आपलं हे सगळं एवढी मोठी म्हणजे आपल्याला दिलेली ही एक मोठी देणगी आहे, ईश्वराचं आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे. ते आपण सोडून आपण इकडे तिकडे पळापळ आपली चालू आहे. पण आज मी तुमचं कौतुक करतो की आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवल्या. मग बागायत असेल, शेती असेल, की ज्याची आज गरज आहे, कारण की अन्न पिकवणे, अन्न तयार करणे, अन्न निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं
तुमचं कौतुक करतो, आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. बोलावं तितकं थोडं आहे, शब्दच नाहीयेत, कारण की आता ह्या गोष्टी होत नाहीयेत. बरोबर. गेली अनेक वर्ष शेती करणारे, शेती जपणारे, बागायत करणारे, बागायत जपणारे आज केळकर साहेब आपल्यापर्यंत आले. खरोखरच आम्ही इथे म्हणजे धन्य झालो. हे नुसतंच मशीन विक्री किंवा काय हे ह्या गोष्टी नाहीत, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ही आपल्याला जी निसर्गाने जे दिलेलं आहे ते सगळं आपल्याला जपायचं, त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कारण की अन्नाची निर्मिती होणं आपल्याला जगण्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट असणार, काळाची गरज आहे. त्यासाठी तुम्ही जे करताय, तुमचं जे योगदान आहे ते खूप मोठं असणार आहे. त्यामुळे तुमचं दोघांचंही, तुमच्या पूर्ण परिवाराचं आम्ही अभिनंदन करतो. कृतज्ञ आहोत आम्ही. धन्यवाद. जय जवान जय किसान.